कुर्डवाडीत रेल्वेचे मॉक ड्रिल संपन्न. रेल्वेला जर अपघात झाला, आग लागली किंवा इतर कोणत्याही मोठ्या दुर्घटनेच्या वेळी प्रवाशांना वाचवण्यासाठी बचाव कार्य किती वेगानं आणि प्रभावीपणे केलं जाऊ शकतं, याची चाचणी घेण्यासाठी कुर्डवाडी येथे रेल्वे विभागाच्या वतीनं प्रत्यक्ष मॉक ड्रिल करून याची तयारी करून घेण्यात आली. यावेळी रेल्वेच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कुर्डवाडी रेल्वे वर्कशॉप समोरील विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे लाईनवर सदरचे मॉक ड्रिल करण्यात आलं. या मॉक ड्रिलमध्ये राष्ट्रीय आपत्ती मोचन एनडीआरएफची टीम, स्थानिक अग्निशामक दल, जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय पथक, रेल्वेचे सर्व विभाग एकत्र येऊन समन्वय साधला. वास्तविक अपघात घडल्यास मदत कार्य कसे सुरू करावे याचे हुबेहूब दृश्य किंवा कृत्रिम परिस्थिती निर्माण करून सराव केला जातो. सदरच्या या कार्यक्रमाचा उद्देश प्रवाशांची सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना डब्यातून सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना धीर देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे याचे प्रशिक्षण याद्वारे तपासले जाते. संकट समयी अधिकाऱ्यांमध्ये आणि पथकांमध्ये होणारा संवाद वॉकीटॉकी, वायरलेस किंवा मोबाईलद्वारे किती जलद आणि स्पष्ट आहे याची पडताळणी होते. वैद्यकीय आणि प्रथम उपचार जखमी प्रवाशांना तात्काळ दिला जातो. यावेळी रेल्वेच्या डब्यातील प्रवाशांनी चेहऱ्यावरती, हातावरती रक्तबंबाळ झालेल्या पट्ट्या लावून मोठमोठ्याने ओरडण्याचे नाटक करत हे अभियान राबवण्यात आलं. अपघातग्रस्त झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी खिडक्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तोडून त्यांना बाहेर काढलं. काही अधिकाऱ्यांनी रेल्वेचा डबा वरून कापून वरून रेल्वे अपघातग्रस्त प्रवाशांना बाहेर काढलं. एका रेल्वेच्या बोगीमध्ये सर्व साहित्य तात्काळ जागेवर पोहोचवण्यात आले. यावेळी 3 मॉक कॅज्युअल्टीज दर्शवण्यात आल्या आणि 23 जखमी प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत देऊन रुग्णालयात हलवण्यात आलं. बचाव कार्यात एनडीआरएफचे 35 जवान आणि रेल्वेचे 110 कर्मचारी, डॉक्टर व अन्य अधिकारी उपस्थित होते. अनेक रुग्णवाहिका सज्ज होत्या. त्यांच्या तत्परतेमुळे सराव अत्यंत प्रभावीपणे पार पडला. यावेळी सोलापूर मंडलचे प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा, वाणिज्य प्रबंधक जयदीप प्रदक्षिणे, ऑपरेटिंग मॅनेजर मनोज तिरके, सुरक्षा अधिकारी ज्युअल मॅकॅन्जी, पार्सल सुपरवायझर धम्मदीप ओहळ, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रदीप पवार, सागर शर्मा, अमरकुमार माने सह मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी व नागरिक पाहण्यासाठी उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.